मराठी येत नसलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते। राज्यभरात 1268 चालकांना नोटीस देण्यात आलेली आहे। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला गेलेला असून 1 महिन्यात जर मराठी शिकली नाही तर परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे। 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम सुरू असेल। ठाण्यामध्ये सुद्धा मराठी न बोलणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईला सुरुवात झालेली आहे। मराठी न बोलणाऱ्या 37 रिक्षा चालकांना आरटीओनं नोटीस दिलेली आहे। 12 अधिकाऱ्यांच्या 6 विशेष पथकांनी ठाणे स्टेशन, वागळे इस्टेट, माजिवडा जंक्शन, खोपट, कळवा आणि भिवंडी परिसरात मोहीम राबवत सुमारे 450 वाहन चालकांची झाडाझडती घेतली। चालकांची थेट मराठीत संवाद साधत त्यांच्या भाषेची पडताळणी करण्यात आली। व्यावहारिक मराठी न बोलणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलेली असून आगामी काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा आरटीओनं दिलेला आहे। महाराष्ट्राच्या पशुवैभवाला राष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे। महाराष्ट्रातल्या उमरडा गाईला स्वतंत्र देशी गोवंश तर माडग्याळ मेंढीला स्वतंत्र अधिकृत प्रजाती म्हणून राष्ट्रीय स्तरावर मान्यता देण्यात आलेली आहे। भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICARनं ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटीच्या 14व्या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीय स्तरावर दुहेरी सन्मान झालाय। सातत्यपूर्ण पाठपुरावा, संशोधन आणि प्रयत्नांमधनं महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय मान्यता दिली गेलेली असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।